नमस्कार. जिभेचे चोचले विथ प्राजक्तामध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत. कांदा लसूण विरहित चमचमीत बटाटे वडा आणि चटणी कशी करायची ते पाहूया. मिक्सरच्या चटणीच्या भांड्यात 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, 1 लहान चमचा जिरे, अर्धा लिंबाचा रस, अर्धा चमचा मीठ घालावे, आवडीनुसार कोथिंबीर घालावी आणि मिक्सरवर वाटून घ्यावी. एका पातेल्यात 2 वाट्या दरदरीत दळलेले हरभरा डाळीचे पीठ घ्यावे. त्यात चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल तिखट घालून थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवून घ्यावे. येथे तुम्ही पाहू शकता कितपत पातळ पीठ भिजवलेले आहे. पीठ भिजवल्यावर पातेल्यावर झाकण ठेवावे आणि 10 मिनिटे पीठ मुरण्यास ठेवावे. येथे मी 5 मध्यम आकाराचे उकडलेले सालं काढलेले बटाटे घेतलेले आहेत. व्यवस्थित कुस्करून स्मॅशरने स्मॅश करून घ्यावेत. कुस्करलेल्या बटाट्यात मिक्सरवर तयार केलेले मिरची, आलं, जिरं, मीठ यांचे वाटण घालावे. तिखट मिठाचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त ठेवावे. 2 ते 3 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व जिन्नस एकत्र करावे, एकजीव करावे. तयार मिश्रणाचे एकसारख्या आकाराचे गोळे बनवून चपटे गोल तयार करावे. येथे तुम्ही पाहू शकता गोलाकार कसा केला आहे आणि त्यास थोडेसे कसे चपटे केले आहे. गॅस सुरू करून मध्यम आचेवर कढईत तळणीसाठी तेल गरम करण्यास ठेवावे. भिजवलेल्या डाळीच्या पिठात 2 चमचे तेलाचे मोहन म्हणजेच गरम तेल घालावे. ढवळून व्यवस्थित एकत्र करावे. भिजवलेल्या डाळीच्या पिठात मोहन घातल्याने वड्याचे आवरण खुसखुशीत होते. बटाट्याचे तयार गोळे डाळीच्या पिठात घोळवून चमच्याने किंवा हाताने गरम तेलात सोडावेत. बटाट्याच्या गोळ्यावर तयार पिठाचे आवरण व्यवस्थित तयार झालेले आहे याची खात्री करून नंतर तळणीसाठी तेलात सोडावे. वडे तळण्यास सुरुवात करताना सर्वप्रथम एकच वडा तेलात सोडून व्यवस्थित तळून घ्यावा. तेलाचे तापमान व्यवस्थित आहे याची खात्री करावी. नंतर कढईत घेतलेल्या तेलाच्या प्रमाणानुसार 2-3 वडे घालून एका वेळेस तळून घेता येतील. वडे तळणीसाठी तेलात सोडताना काळजीपूर्वक सावकाश सोडावेत. तेल उडणार नाही याची काळजी घ्यावी. बटाटे वडे तळण्यासाठी तेलात सोडताना पिठाचा काही भाग तेलात पडतो, तो छान तळून घ्यावा. पहिल्या बटाटे वडे या व्हिडिओमध्ये चुऱ्याची चटणी कशी करायची ते दाखवलेले आहे. कृपया तो व्हिडिओ पाहावा. कांदा लसूण विरहित तसेच बेकिंग सोडाही न वापरता कुरकुरीत चमचमीत बटाटे वडे तयार. शिल्लक राहिलेल्या डाळीच्या पिठात थोडे तिखट मीठ घालून एकत्र करावे. काट्या चमच्याने पीठ गरम तेलात सोडावे आणि छान तळून बुंदी तयार करावी. कुरकुरीत बुंदी खाण्यासाठी तयार. मिक्सरच्या चटणीच्या भांड्यात अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, अर्धी वाटी खोबऱ्याचे काप, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, 1 ते 2 चमचे लिंबाचा रस, पाव चमचा साखर, मीठ चवीनुसार, पाव चमचा जिरे, 1 मूठभर कोथिंबीर घालावी. गरजेनुसार पाणी घालावे आणि दरदरीत वाटून घ्यावे. शेंगदाणा खोबऱ्याची चटणी तयार. फेटलेले दही किंवा पाणी घालून तयार चटणी थोडी सरसरीत करावी, म्हणजेच थोडी पातळ करावी आणि तयार बटाटे वड्यासोबत वाढावी. तुम्हाला कांदा लसूण सोडा विरहित बटाटे वड्याची रेसिपी आवडली का? व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. प्लीज लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. थँक यू.